लागला चांद हा भागला धाटो जरी सावल्या, ज्योत प्रकाशाची माते तुझी खाशी वाटा किती दावल्या। सागर तरताना भागी तू असताना चिंता कशाची पुरी, पंखात येई बळ लागे आता ना झळबडव्यात असलो जरी। शिवशक्ती धावगे, शिवशक्ती धावगे, शरणांना पावगे आधार जीवा। नमस्कार मंडळी, सुप्रभात। देवगड तालुक्यातील साळशी येथील इनाम देवस्थान श्री देवसिद्धेश्वर पावनई देवांची डाळपस्वारीचा आज चौथा आणि शेवटचा दिवस आहे। भक्तांची उत्कंठा शिगेला पोचली आहे आणि आज बानकी मंदिरात कौल प्रसाद घेऊन स्वारी करण्यासाठी देव सज्ज झाले आहेत। ढोल ताशाच्या गजरात हर हर महादेवाची गर्जना करून देव तरंग रयत 12-5 मानकरी सेवेकरी आणि भक्तगण असा लवाजमा आहे आणि हे नयनरम्य दृश्य अगदी पाहण्यासारखे आहे। आज ह्या ठिकाणी चैतन्यमय अशा प्रकारचं वातावरण निर्माण झाले आणि देव आता या देवनेवाडीपासून भवऱ्याच्या वाडीपर्यंत असा प्रवास करणार आहेत आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी आज भक्तगण गोळा झाले आहेत, आपण पाहताय। आणि आजच्या या शेवटच्या दिवसाचं सर्व चित्रीकरण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे। तर चला मग मंडळी, आपण जाऊया। आता देव स्वारी करतायत, तर चला।
होय होय. त्यानंतर सरमळेवाडी या ठिकाणी देव विश्रांतीसाठी थांबले आणि सर्व सरमळेवाडी ग्रामस्थांनी देवांना आणि सर्व भाविकांना या ठिकाणी बिसलरीचं पाणी वाटप केलं आहे. त्यानंतर रसना वाटला आहे, थंडा वाटला आहे. त्याच्यानंतर लाडू वाटले. अशा प्रकारे उत्तम अशा प्रकारची ह्या गाववाल्यांनी चांगली सोय केली. त्यानंतर या ठिकाणी सरमळेवाडी वसाहती आणि सर्व आलेल्या पाहुणे मंडळांची या ठिकाणी विनंत्या घेतल्या गेल्या. त्यानंतर देव आणि भाविक सर्व गाडी पारधी यांच्या स्थळात आल्यावर त्यांची प्रथा आहे गुळ पाणी देण्याची. त्यांनी सर्व भाविकांना गुळ पाणी आणि लाडू वाटप करून सर्वांची उत्तम अशा प्रकारे उठाबस केली. या ठिकाणी सर्व गुळ वाटप चालू आहे आणि चहा सुद्धा या ठिकाणी देण्यात येत आहे. सर्व खामदुरी आणि मेळेकरी देवाचे सेवेकरी या ठिकाणी चहा पाणी घेताना आपण पाहतोय.
पेलो चांगलं आहे तुझ्याकडे थांब दुरेंगा चाय देवाकडे बटन दाब जरा बघा दी काम दुरेंगा घेतोय अरे हाताला सांडवलं पाणी वाज गेलो मेस्त्री पाणी करा बाईकडे चूक होती पाय पडू को जाते का पाय पडवतो आता जेव्हा टप्पे करतो ना
परत या ठिकाणी पाटणकर बंधू यांच्या या स्थळामध्ये देवांनी विश्राम करून सर्व रयतेने चहा पाण्याचा लाभ उठवला। या ठिकाणी थंडा चहा पाणी आणि लाडू असा या लोकांनी सर्वांना अल्पहार दिला। आता सर्व भाविक आणि देव भवऱ्याच्या वाडीच्या दिशेने निघाले आहेत डाळपस्वारी घेऊन आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी जवळजवळ 1000 ते 1200च्या संख्येने या ठिकाणी भक्तगण भवऱ्याच्या वाडीला येतात। अगदी मला वाटतं 2 किलोमीटरपेक्षा पण लांब अशा प्रकारची ही भाविकांची रांग आपण कॅमेऱ्यात मावू शकत नाही, एवढी लांब रांग झालेली आहे भाविकांची आणि हजारोच्या संख्येने भाविक भवऱ्याच्या वाडीला भेट देतात। आणि आता आपण पुढे पाहूयाच, तिथे वरती भवऱ्याच्या वाडीवर गेल्यावर सर्व दृश्य तुम्हाला मी दाखवतो। कुठल्याही प्रकारचा थकवा जाणवत नाही आणि कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी वयोवृद्ध लोकसुद्धा 60-70 75 वयोवृद्ध या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। कुठल्याही प्रकारचा त्यांना थकवा जाणवत नाही आणि मोठ्या उल्हासात आणि उत्साहात या स्थळातून त्या स्थळामध्ये भाविक धाव घेत असतात, देवांसोबत चालत असतात। कुठलाही थकवा जाणवत नाही किंवा कुठलेही श्रम या दिंडीमध्ये आपल्याला वाटत नाही। ही देवाचीच किमया आहे असं मला वाटतं।
भवऱ्याच्या वाडीवर आल्यावर भाविकांनी लांबच लांब जेवण्यासाठी रांगा लावल्या आणि यच्छोत ताव मारला. यावर्षी मात्र भवऱ्याच्या वाडीला मूळ पुरुष यादव देवाने कौल देण्यास फार विलंब लावला. तर जाणकार सांगतात की 40 वर्षापूर्वी असं एकदा झालं होतं. म्हणजे इथे जवळजवळ 11:45ला रखवलीचा कौल झाला आणि पुढच्या स्थळात जाण्यासाठी देवाने हुकूम दिला आणि बरोबर 12:05 भवऱ्याच्या वाडीवरून आम्ही निघालो आणि एवढ्या रात्रीसुद्धा शेकडोच्या संख्येने या ठिकाणी भाविक होते आणि आम्ही त्यानंतर आपल्या स्वगृही परत निघाले आहेत. एवढ्या रात्रीचे आपण पाहतोय आणि याच्या पुढीलची दृश्य तुम्हाला मी पुढच्या भागात दाखवतो. एकदम देव ज्या ठिकाणी नृत्य करतात आणि महारवसात देव खूप जोरात धावतात, हे सर्व दृश्य तुम्हाला मी पुढील भागात दाखवतो. त्यासाठी आवर्जून पहा. पुढचा भाग 1 आणि भाग 2 ह्या आजच्या 4थ्या दिवसाचे मी बनवले आहे.